या खंडोजी खोपडेचे हात इथून कापले, दोन्ही पाय गुडघ्यापासून कापले, त्याला पेन्शन दिले की हा माणूस मरेपर्यंत जगला पाहिजे. विनयभंगाच्या केसमध्ये शिवाजी महाराजांनी एवढी कठोर शिक्षा दिली आहे, पुढचे 35 वर्ष स्वराज्यामध्ये कुठल्याही माऊलीच्या पदराला हात लावायची हिंमत स्वराज्यातलीच माणसाची नाही, शत्रूची सुद्धा झालेली नाही. याला म्हणतात माणसं ओळखणे, समाजाची गरज ओळखणे आणि कायदा तसा पास करणे. म्हणजे तो बदमाश होता. कधी 1656ला 1659ला जेव्हा अफजल खान चालून आला त्यावेळी 12 मावळमधला एकही देशमुख फुटला नाही, फक्त एकच फुटला. कोण? खंडोजी खोपडे. आणि ह्या खंडोजी खोपडेबद्दल 1645ला शिवाजी महाराज काय म्हणतात की साहेब धाकूटपणापासून मुलखात आहे ती, कोण कैसे ते ओळखतात. म्हणजे गद्दार कोण आहे, प्रामाणिक कोण आहे. बघा निर्णय कधीचा आहे? 1645. आणि खंडोजी खोपडेने सिद्ध करून कधी दाखवले? पुढच्या 14 वर्षांनी. शिवाजी महाराजांचं समकालीन चरित्र लिहिण्यासाठी शहाजीराजे भोसले यांनी एक फुल टाइम लेखक अपॉइंट केले होते, त्यांचं नाव परमानंद नेवास्कर. त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे जे जे घडतंय शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोज अगदी जन्मापासून ते लिहिण्यासाठी एका फुल टाइम माणसाची अपॉइंटमेंट केली होती. म्हणजे पालक किती सज्ञान असतील याच्यातून आपल्याला अंदाज आला पाहिजे. आपल्याला आपल्या मुलांचं काय चाललंय हे संध्याकाळी घरी गेल्यावर कळतं, दिवसभरात काय झाले. पण आपल्या मुलाच्या आयुष्यात काय घडतं हे रेकॉर्ड करण्यासाठी फुल टाइम लेखक PA किंवा आपण सेक्रेटरी म्हणून नियुक्त केलेले शहाजीराजे राजमधे जाऊ, त्यांनी ते सगळं रेकॉर्ड केलं आणि त्यानुसार शिवाजी महाराजांचं चरित्र, जगातलं पहिलं चरित्र त्या माणसाने लिहिलेलं आहे. कारण शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तो सोबत आहे. ओके, त्यामुळे त्यांचा खूप मोठा अधिकार आहे. आणि संस्कृतचे प्रकांड पंडित आहेत, संस्कृतमध्ये ते पुस्तक आहे. त्या चरित्राचं नाव आहे शिवभारत. म्हणजे शिवाजी महाराजांचा भारत म्हणा किंवा भारताचे शिवाजी महाराज म्हणा, असं काही अर्थ आपल्याला घेता येईल त्याचा. या चरित्राचं मी अनेकदा वाचन केलं, ते संस्कृतमध्ये होतं. पण ते करत असताना एका वाक्याने मला खूप काही मागे खेचलं, पुढे ढकललं किंवा वर नेलं असं म्हणता येईल. ते वाक्य असं होतं की अशा प्रकारे शहाजीराजे यांनी आपल्या मुलाला सनय करून, बघा, सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केले. मला ह्या वाक्यातलं सनय शब्दाने खटकवलं की सनय करून म्हणजे काय. मग त्याचा अर्थ लक्षात आला की जसं आपण सांगतो की मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं, अमेरिकेला पाठवलं, मी माझ्या मुलाला इंजिनियर केलं, मी त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवलं, मी माझ्या मुलाला ही डिग्री दिली आणि ह्या प्रदेशामध्ये पाठवलं. जसं हॉटेल मॅनेजमेंटचं काम केलं, डिग्री घेतली, तर मुलं मॉरिशसला जातात, दुबईला जातात, सिंगापूरला, जिथे ती इंडस्ट्री आहे. तसं या चरित्रामध्ये हा लेखक असं म्हणतायत परमानंद नेवास्कर की अशा प्रकारे शहाजीराजे भोसलेंनी आपल्या मुलाला सनय करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुण्याला रवाना केलं. म्हणजेच काय की स्वराज्य निर्माण करणं म्हणजे राजा होणं, स्वतःचं अस्तित्व तयार करणं, त्याच्यासाठी कोर्स आहे. मग तो कोर्स कुठला? त्या सनय शब्दावरती मी शोधायला सुरुवात केली, तर सनय ही पदवी आहे. 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी घेतलेली ही पदवी आहे आणि त्याच्यासाठी 38 विषयांचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे. या 38 विषयांमध्ये पहिला विषय आहे अवधान देणे. अवधान देणे म्हणजे फोकस करणे. आजच्या मुलांना सगळ्यात महत्त्वाची गरज काय? तर हे फोकस करणे, आपल्या करिअरवर फोकस करणे. दुसरा सब्जेक्ट आहे फल ज्योतिष. फल म्हणजे गोल आणि ज्योतिष म्हणजे सेटिंग. तुम्ही 5 वर्षांनी कुठं असणार आहे, 10 वर्षांनी कुठं असणार आहे, 25 वर्षांनी कुठं असणार आहे. याचं एक उदाहरण माझ्या इतिहासामध्ये आहे की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी रायरी जिंकली 1656ला, रायरी म्हणजे रायगड किल्ला जिंकला, जावळीच्या मोरेतून घेतला. आणि ती जागा बघण्यासाठी शहाजीराजांना कर्नाटकातून, बेंगलोरवरून शिवाजी महाराजांनी बोलवलं की आबासाहेब या आणि बघा. तर त्यावेळी शहाजीराजांनी सांगितलेलं आहे की राजे तख्तास हीच जागा उत्तम, की म्हणजे शिवबा तुझा राज्याभिषेक होण्यासाठी हीच जागा सर्वोत्तम आहे. कधी सांगितले आहे माहिती का? 1656ला. आणि राज्याभिषेक झालेला आहे 1674ला, म्हणजे 18 वर्ष अगोदर. म्हणजेच काय की शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कधी काय करायचं हे ठरलेलं आहे. हा सब्जेक्ट कुठला आहे? फलज्योतिष. गोल सेटिंग करा, तुमच्या आयुष्यात ध्येय करा. त्याच्यानंतर सामुद्रिक नावाचा एक सब्जेक्ट आहे. सामुद्रिक म्हणजे जहाजं कशी बनवायची, नावा कशा बनवायच्या. म्हणून शिवाजी महाराज जे भारताच्या आरमाराचे जनक झाले त्याला कारण तो सब्जेक्ट आहे. असे 48 विषय आहेत. याचं ज्यावेळी मी वर्गीकरण केलं, कारण मला सर 5 मिनिटात संपवायचे, कारण अख्खं व्याख्यान नाही आहे. तर हे 38 विषयांचं जेव्हा मी वर्गीकरण केलं तर त्याच्यावेळी 11 त्यातले विषय हे बौद्धिक आहेत. मुलाची बौद्धिक जडणघडण कशी व्हायला पाहिजे याच्या संदर्भातले 11 विषय आहेत. पुढचे 14 विषय हे फिजिकल फिटनेसचे आहेत, की मुलांची फिटनेस कशी असली पाहिजे. त्याच्यानंतरचे 5 विषय हे युद्ध विषय. तुम्ही युद्धनीती, रणनीती, व्यूहनीती, ओके, त्याच्यामध्ये साम दाम दंडभेद असे जे सगळे प्रकार आहेत युद्धाचे, ती युद्धनीतीचे 5 अभ्यास त्यांना सब्जेक्ट आहेत. त्याच्यानंतर मानसशास्त्राचे 2 सब्जेक्ट आहेत. परीक्षण विषयी 2 सब्जेक्ट आहेत. आता परीक्षण म्हणले की आपल्याला भौतिक शाळा, रसायनशाळा, प्रयोगशाळा असं कळतं, पण ही परीक्षण म्हणजे 2 परीक्षण आहेत. एक माणसांचं परीक्षण आणि दुसरं रत्नांचं परीक्षण. आपल्या समोरची माणसं खरी आहेत का खोटी आहेत, कर्तबगार आहेत का निकृष्ट आहेत, वशिल्याने आले आहेत का स्वबळावरती आलेत, हे माणसाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांनी जे लहानपणी जे निर्णय दिले ना,
त्या रांजेच्या पाटलाचे हातपाय कलम करणे वगैरे, हे माणसं ओळखण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होते की जर या माणसाला मी जर आत्ता निर्दोष सोडला, जर या माणसाला मी जर काही शिक्षा दिली नाही किंवा जगाच्या लक्षात येईल अशी शिक्षा दिली नाही तर पुढच्या अनेक हजारो लेकीबाळींच्या अब्रूचा प्रश्न तयार होईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी अशा प्रकारची शिक्षा दिली की त्या माणसाला जिवंत मारला पण नाही आणि जिवंत ठेवला पण नाही. आणि त्याला पेन्शन दिली बरं का. या खंडोजी खोपडेचे हात इथून कापले, दोन्ही पाय गुडघ्यापासून कापले, त्याला पेन्शन दिले की हा माणूस मरेपर्यंत जगला पाहिजे. आणि तो जोपर्यंत जगेल तोपर्यंत जगाला हे कळेल की आमच्या स्वराज्यामध्ये जर एखाद्या मुलीची छेड काढली, सर ते बलात्काराचं प्रकरण नाही, विनयभंगाचं प्रकरण आहे. विनयभंगाच्या केसमध्ये शिवाजी महाराजांनी एवढी कठोर शिक्षा दिली आहे, पुढचे 35 वर्ष स्वराज्यामध्ये कुठल्याही माऊलीच्या पदराला हात लावायची हिंमत स्वराज्यातलीच माणसाची नाही, शत्रूची सुद्धा झालेली नाही. याला म्हणतात माणसं ओळखणे, समाजाची गरज ओळखणे आणि कायदा तसा पास करणे. पुढे एक निवाड्यामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात 15व्या वर्षी 2 देशमुखांचा आवाज होता भावकीचा, हेच खंडोजी खोपडे केदारजी खोपडे. तर शिवाजी महाराजांनी तो निर्णय केदारजी खोपडेच्या बाजूने दिला. का दिला याचं एक वाक्य त्यांनी दिलेले की मी केदारजीच्या बाजूने देशमुखीचा निर्णय का दिला. तर शिवाजी महाराजांचं असं वाक्य आहे त्या मझरमध्ये, मझर म्हणजे न्याय निवाडा जो आहे त्याच्यावर सगळ्यांचे सही शिक्का असतात की सर्वानुमते घेतलेला निर्णय. साहेब धाकूटपणापासून मुलखात आहे ती, कोण कैसे ते ओळखतात. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात की मी लहानाचा मोठा इथं झालोय, त्यामुळे इथं सज्जन कोण आहे, दुर्जन कोण आहे, बदमाश कोण आहे हे सगळं मला माहिती आहे. आणि केदारजी इज अ गुड पर्सन म्हणून मी केदारच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. याचा निर्णय म्हणून काय आलं, खंडोजी खोपडे पुढे म्हणजे तो बदमाश होता. कधी 1656ला 1659ला जेव्हा अफजल खान चालून आला त्यावेळी 12 मावळमधला एकही देशमुख फुटला नाही, फक्त एकच फुटला, कोण, खंडोजी खोपडे. आणि ह्या खंडोजी खोपडेबद्दल 1645ला शिवाजी महाराज काय म्हणतात की साहेब धाकूटपणापासून मुलखात आहे ती, कोण कैसे ते ओळखतात. म्हणजे गद्दार कोण आहे, प्रामाणिक कोण आहे. बघा निर्णय कधीच आहे 1645 आणि खंडोजी खोपडेने सिद्ध करून दाखवले पुढच्या 14 वर्षांनी. किती विजन असेल या माणसाकडे. हे कसं काय तर झालं तर त्यांच्या विषयामधून त्यांना जे सब्जेक्ट, तर हे 2 मानसशास्त्राचे विषय, 2 परीक्षण विषय आणि शेवटचे त्यांचे जे आहेत 4 विषय ते धर्मशास्त्राचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराण आहेत आणि शेवटचा एक शब्द मला जो परत स्ट्राईक झाला त्या शब्दाचं नाव होतं समस्त शास्त्रे. मी म्हणजे समस्त शास्त्रे म्हणजे काय समजते, समस्त काय समजतं आपल्याला. तर वेद झाले, शास्त्र झालं, पुराण झालं, पुढं काय असते. त्याचा अर्थ निघाला समस्त शास्त्र म्हणजे 108 उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे उप म्हणजे जवळ बसणे आणि निषेध म्हणजे जे प्रश्न मुलांनी विचारू नयेत असा एक सामाजिक संकेत आहे. ते प्रश्न मुलांनी आपल्या गुरुला विचारणे, उत्तर नाही मिळालं परत विचारणे. आलं लक्षात. म्हणजे आजही आपल्याकडे काही विषयांबद्दल वर्गामध्ये आपण बोलू शकणार नाही किंवा बोलू नये असे काही संकेत आहेत. पण एका मुलीनं एका वयात आल्यानंतर आपल्या आईशी, शिक्षकाशी बोललं पाहिजे त्या विषयांबद्दल. एका मुलांनी पौगंड अवस्थेत यायला लागल्यानंतर त्याचे जे काही हार्मोन्स बदलतात त्यावेळी ते मुलांनी आपल्या शिक्षकांशी वगैरे बोललं पाहिजे. असे जे काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत पण समाज व्यवस्थेमध्ये ते निषिद्ध आहे ओपनली बोलायला, असे प्रश्न त्या मुलांनी आपल्या गुरुला विचारणं. उप म्हणजे जवळ बसणं आणि निषेध म्हणजे निषिद्ध प्रश्न विचारणं. असे आमच्या भारताच्या गुरुकुल पद्धतीमध्ये, ऋषी संस्कृतीमध्ये जेवढे काही शिष्यांनी आपल्या गुरूंना प्रश्न विचारले त्याचा संग्रह वेगळा करत गेले. त्याची 108 पुस्तकं तयार झाली. दॅट इज कॉल्ड एज उपनिषद. म्हणून 108 उपनिषद आहेत. आपल्याकडे माळ जपताना जे आहे ना 108च मणी का असतात का, तर त्याच्यामध्ये हे आहे की हे जे माळ जपताना आपल्याला काय टाळायचं, काय पाळायचं, काय घालायचं, काय वगळायचं आणि काय पथ्य पाळायचे. आपण म्हणतो ना ठीक होण्यासाठी औषध आणि पथ्य हे 2 गोष्टी असतात. तसं आपल्या धर्मामध्ये सिद्ध आणि निषिद्ध, बरं का, म्हणजे व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ह्या सगळ्याचं जे काही तारतम्य आहे. आणि विशेष म्हणजे उपनिषदांचं एक सगळ्यात मोठी शिकवण अशी आहे की उपनिषदामध्ये कर्मकांडाला विरोध आहे. म्हणजे धर्म खऱ्या अर्थानं कशा प्रकारे असला पाहिजे याची चिकित्सा ज्याच्यामध्ये केलेली आहे त्याला म्हणायचं 108 उपनिषद. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी जे अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही आणि शिवाजी महाराजांनी जे वैज्ञानिक दृष्टिकोन अंमलात आणलेले आहे त्याला कारण हे 108 उपनिषदांची शिकवण सुद्धा आहे. आज आपलं महाराष्ट्र शासन सुद्धा जे 10 नियम शिकवतं त्याच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हा सुद्धा शिवाजी महाराजांना शिकवला गेलेला आहे. या सगळ्या 38 विषयांचं संकलन करून छानपैकी आपण पुस्तक तयार केलेलं आहे. जी पदवी शहाजीराजांनी आपल्या मुलाला दिली सनय, ती पदवीच आपण समोर आणलेली, ही पहिली पदवी जगासमोर येते. आणि जी पदवी शहाजीराजांनी आपल्या मुलाला दिली त्याच नावाचं आपण हे पुस्तक काढले. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे
की पुढच्या 1 वर्षभरामध्ये हे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे, त्या मुलांनी वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून त्यांनी बोलतं झालं पाहिजे, लिहितं झालं पाहिजे. एकदा पुस्तक मुलांच्या हातात पोहोचलं की आपण दुसरा टप्पा सर पुढे घेणार आहोत. या मुलांची वक्तृत्व स्पर्धा घेऊ, या मुलांच्या निबंध स्पर्धा घेऊ. विषय आम्ही देणार नाही, आपण देणार नाही. या पुस्तकात तुम्हाला जे आवडलं त्याच्यावर तुम्ही लिहा, म्हणजे मुलं बोलती होती. आपण सांगितलं की ह्या विषयावर लिहा तर मुलं म्हणतील मग आम्हाला 38 पैकी चॉईस काय दिली तुम्ही. तर मुलांना जे काय आवडेल त्याच्यावर मुलांनी लिहितं व्हावं, बोलतं व्हावं आणि पुढच्या पिढीतला एक चांगले निकोप नागरिक कसे घडतील, विद्यार्थी घडतील, या दिशेने आपण जायचं आहे. आणि त्या संदर्भात आज या ठिकाणी एकदम शॉर्ट नोटीसवरती ही मीटिंग लागली. मुजावर सरांनी अत्यंत तातडीनं एक जबाबदार प्राचार्य कसे असावेत याचं एक जगासमोर उदाहरण घालून दिलं आणि जबाबदार पालक कसा असावा. नाही तर महेश नसता तर तुमची आमची सर भेटवायचं काही संबंध नव्हता. आणि एक समाजातील जबाबदार शिक्षक कसे असावेत हे माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या जिजाऊंच्या लेखी, सावित्रीच्या लेखी आणि माझ्यासोबत पाठीमागे बसलेले सगळे शिक्षक वृंद यांनी आपण सगळ्यांनी दाखवून दिले. कदाचित म्हणजे मी माझं हे पुस्तक लिहिल्यानंतर पहिल्या अशा शाळेच्या कॅम्पसमध्ये बोलतोय की ज्या ठिकाणी एवढे सगळे लोक माझ्या समोर आहेत. तर या महाराष्ट्रातील पहिला मान तुम्ही घेतलेला आहे की ह्या विषयावर मी जाहीर बोलावं. त्यावेळेस तुमचं या शाळेचं, या प्रशालेचं, या संपूर्ण शैक्षणिक संस्थेचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो.